हा मुलांनो, सगळेजण तुम्ही कसे आहात? सगळेजण छान आहात? छान आहोत मॅम, तुम्ही कशा आहात? हो, मी पण छान आहे. तुमच्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन चाललाय आपला, जो तुम्हाला खूप हेल्प करेल तुमच्या करिअर मध्ये. आपण परत आता फिजिक्सच्या ऐवजी असं पण भेटणार आहोत आता तुमच्याशी. ह्या वर्षी तसं पण माझं एवढं जास्त इंटरॅक्शन आतापर्यंत नाही झालं ना, पण आता होईल ह्या आठवड्यापासून. अच्छा, मला फक्त काही सेकंड्स द्या मुलांनो. मी ना क्लासमध्ये एक मेसेज टाकते छानसा, म्हणजे बाकीचे जे मुलं काय माहिती काय करतात ते पण जरा जॉईन होतील. पण मला सांगा, तुमचे शाळा आता परत चालू झाले असतील, तुम्हाला मार्क्स समजले तुमचे? समजले मार्क्स? येस मॅम. अच्छा, कसे आलेत मार्क्स मग? उद्या सांगणार आहेत मॅम आमचे. हा, आवाज नीट येत नाहीये बेटा. एवढे चांगले नाही आले म्हणाला का? चांगले आलेत की चांगले नाही आलेत? बर, ठीक आहे. जसे पण आलेत, आता मेन आपलं टार्गेट तर बोर्ड एक्झामच आहे 10वीची. बर, मला जरा आठवण करून द्या. तेवढं मला आठवते, आपला धडा पूर्ण झाला. जनरेटर राहिलंय ना आपलं बहुतेक. थांबा, मी चेक करते आपलं काय राहिलंय. हो, मी तर तुमचे तिकडून पण क्लास घेतलेले. मी आउट ऑफ स्टेशन होते, पण तिकडून पण क्लास घेतलेले तुमचे. मुलांनो, आपला हा धडा झाला ना, बघा आता मोस्टली सुट्ट्या नाहीयेत. डिसेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, जानेवारीमध्ये पण काही एवढ्या जास्त सुट्ट्या नाहीयेत. त्याच्यामुळे आपला सिलेबस चांगला फ्लो मध्ये चालेल. सो डोंट वरी. तरी पण मी माझ्या बाजूने हे टार्गेट ठेवेल की आपण डिसेंबर एंड पर्यंत आपलं पूर्ण फिजिक्सचे धडे व्यवस्थित छानपैकी कम्प्लीट करू, आणि तुम्हाला मग जानेवारीचा महिना व्यवस्थित रिव्हिजन साठी मिळेल. बोर्ड एक्झामच्या आधी फेब्रुवारीमध्ये तुमची परीक्षा असेल, बोर्ड एक्झाम असेल. बट माझा सिलेबस पूर्ण होईपर्यंत तुम्ही वाट नाही बघायची. जसं की आता आपला पहिला धडा झालाय, पहिला धडा प्रिपेअर करून फिनिश करायचा. जसं जसं मी शिकवत चाललीये तसं तसं तुम्हाला ते काम शिकून जे आहे ते फिनिश करायचंय मुलांनो. तरच तुमचा जो अभ्यास आहे तो जसं माझं शिकवून होईल तसं तुमचं पण डिसेंबरच्या एंड पर्यंत कम्प्लीट करून होईल. आणि मग मला फिजिक्सची फक्त जी आहे ती जानेवारीमध्ये चांगल्या प्रकारे नुसती उजळणी करायची असेल. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन धडा झालेला आपला. आता आज आपला हा पण होईल, इलेक्ट्रिक इफेक्ट्स वाला, तो पण कम्प्लीट होईल. मग ह्याच्या हे 2 मोठे धडे आहेत. त्याच्यानंतरचे जे धडे आहेत ना आपले, थोडे छोटे छोटे धडे आहेत, ते पटपट होतील आपले. ठीक आहे, तर थांबा, आता तुमचं मी टेक्स्टबुक शेअर करते. आम्ही बघितलं आपण लास्ट टाइम काय काय शिकवलंय तुम्हाला ते. थांबा, मी टेक्स्टबुक ओपन करते. आज मुली खूप शांत वाटतात. फक्त साक्षीचाच मला आवाज आला, बाकीचे मुलींचा आवाज नाही आला. बरं, गर्ल्स सगळ्यांनाच मला सांगायचंय की जे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहेत, स्पेशली ज्यांना आपण लॅपटॉप मिळालेले आहेत त्यांना स्पेशली सांगा. जे लॅपटॉप मिळालाय तरी पण ऑनलाईन क्लासमध्ये येत नाहीयेत असे वाले ते, आणि दुसरे जे आधी गेल्या वर्षी रेग्युलर होते पण आता येत नाहीयेत, तर त्या सगळ्यांना सांगा की आता ह्या पुढे जर त्यांनी आपले क्लासेस जर मिस केले तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण त्यांचं खूप साऱ्या गोष्टींमध्ये नुकसान होईल. त्याच्यामुळे बघा, आता तर जस्ट तुमची सुट्टीनंतर शाळा चालू झाली, एवढा सुरुवातीला काही जास्त होमवर्क पण नसेल, शिकवत पण नसतील, तरी पण मग ऑनलाईन क्लास का नाही अटेंड करायचे? आता जेवढं मला माहितीये तुमची डायरेक्ट परीक्षा जी आहे डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये असेल, बरोबर आहे? बोर्डाच्या आधीची जी सराव परीक्षा असते, आपण त्याला काय म्हणतो, प्री बोर्ड्स, ती वाली परीक्षा असेल ना आता डिरेक्टली तुमची. सो त्यांना सांगा क्लास जॉईन करण्यासाठी. मॅम, डिसेंबर महिन्यात आहेत पेपर, सराव पेपर.
सराव पेपर ना डिसेंबर मध्ये, तेच नोव्हेंबर आता फुल आहे आपल्याकडे, डिसेंबर मधला पण 1-2 आठवडा, म्हणजे 1 महिना तर चांगला वेळ आहेच आहे, तर त्याच्यामुळे मग काय कारण नसायला पाहिजे. अच्छा, जेवढं आता मी बघतेय, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्यांचे उपयोग, ठीक आहे. चला आज आपला विद्युत धारावाला चॅप्टर आज कम्प्लीट करूयात आपण. मॅम 11वीचे क्लास होणार आहेत का आपले पुढल्या वर्षी? हा, 11वीचे ह्या वर्षी पण क्लासेस चालू आहेत बेटा. ह्या वर्षी पण आपले 11वीचे क्लासेस चालू आहेत. मी 11वीला मीच शिकवते फिजिक्स, म्हणून ह्या वर्षी मी 10वी आणि 11वीला शिकवते, 9वीला त्याच्यामुळे मी शिकवत नाहीये. 9वी मध्ये पण असतील ना तुमच्या कोणाचे भाऊ बहीण, त्यांनी सांगितलं असेल सुलभ. नाही मॅम, आमच्या इथलं कोण नाही. ठीक आहे, चला आज आपला हा लास्ट एक फक्त टॉपिक राहिलाय मुलांनो. गेल्या वेळी आपण एसी आणि डीसी करंट मधला थोडासा मी फरक सांगितलेला होता, पण आज जे आपलं हे वालं जे जनित्र आहे ना, ही जनित्र ना माहिती मुलांना खूप मस्त गोष्ट आहे. या जनित्रामुळेच आपल्याला विद्युत धारा भेटते, आणि हे जग चालू आहे विद्युत धारेमुळे ऍडव्हान्स लेवलवरती तुम्ही म्हणू शकता. तर आज आपण हे जनित्र कसं काम करते, हे विद्युत जनित्र, ह्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतात. जनरेट करणं म्हणजे निर्माण करणं, विद्युत धारा त्याच्यामुळे निर्माण होते. ठीक आहे, ऍक्च्युली निर्माण तसा हा चुकीचा शब्द आहे, कारण ऊर्जा निर्माण नाही करतायत है ना. पण जनरेटर काय करतं, एका वेगळ्या स्वरूपामधली ऊर्जा विद्युत धारेमध्ये ते कन्वर्ट करते. तर आज आपण हे जनित्र कसं काम करते ते जरा बघूयात. जनित्राचं काम समजलं की तुम्हाला मग हे एसी आणि डीसी आपण जे गेल्या वेळी डिस्कस करत होतो ह्याच्याबद्दल सुद्धा अजून जास्त माहिती मिळेल. ठीक आहे, तर चला आता हे जे इलेक्ट्रिक जनरेटर आहे हे कसं मस्तपैकी काम करतंय, ह्याला माहितीये तुम्ही घरी पण बनवू शकता. छोटंवालं, जास्त मोठं नाही, छोटंवालं तुम्ही घरी बनवू शकता. घरी पण तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता, माहितीये. थांबा, त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूयात आणि मग आज आपण हा धडा आजचा संपूयात इथेच, आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये आपण नवीन धडा चालू करू. एक मिनिट मुलांना, व्हिडिओ ओपन होतोय तोपर्यंत मी बघते की किती आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये आठवडे आहेत. आता मला डाऊट होते डिसेंबर एंड पर्यंत आपलं होईल का, कारण मी बघितलं रे उष्णता धडा पण आहे. उष्णता धडा खूप मोठा धडा आहे. बरं ठीक आहे, बघूया कसं होतंय. इट्स ओके, काही ना काही एक्स्ट्रा क्लास घेईल मग मी मॅमला सांगून तुमचे. शनिवारी जर त्यांनी अलाउ केलं तर शनिवारी तुमचे ना एक्स्ट्रा क्लास घेते मी मग. पावर स्टेशन कैसे पूरे शहर के लिए इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करती हैं। अब मुलांना आवाज येतोय? यस मैम। यस मैम। इनके अंदर बड़ी बड़ी बैटरीज तो होती नहीं है जिसके कारण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस हो। इनके अंदर असल में होता है बड़ा सा पंख। पावर स्टेशन कैसे पूरे शहर के लिए इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करती हैं। अब इनके अंदर बड़ी बड़ी बैटरीज तो होती नहीं है जिसके कारण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस हो। इनके अंदर असल में होता है बड़ा सा पंखे की तरह दिखने वाला डिवाइस, इसे हम बुलाते हैं टरबाइन। अब अगर इसे हम रोटेट करें तो इसी से इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होती है। अब इसे रोटेट करने के कई तरीके हैं। या तो मैं पानी को गर्म करके इस पे स्टीम को मारूं बहुत ही हाई वेलोसिटी से, या फिर मैं गिरते हुए पानी का इस्तेमाल करूं इसे गोल घुमाने के लिए, या फिर तुम इसे विंड मिल में फिट कर दो ताकि हवा के कारण ये गोल गोल रोटेट करने लगे और फिर इससे हमें इलेक्ट्रिसिटी मिल जाए। तो फिर तुम किसी भी तरीके का इस्तेमाल करो, तुम्हें इस मशीन को रोटेट करना पड़ेगा और इसी से तुम्हें इलेक्ट्रिसिटी मिलेगी। अब तुम ये सोच रहे होगे कि राम इसे रोटेट करने से इलेक्ट्रिसिटी कैसे मिलती है।
तो देखो टेक्नोलॉजी ये बेस्ड है इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन पे, जिसका आविष्कार किया था माइकल फैराडे ने कुछ 200 साल पहले। उन्होंने हमें ये कहा था कि अगर तुम एक कंडक्टिंग वायर लो और उसे मैग्नेटिक फील्ड के अंदर ऊपर नीचे मूव करो तो उसके अंदर इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होने वाली है। अब अगर मैं इसी वायर को रिप्लेस कर दूं एक कॉइल से और इस कॉइल को अटैच कर दूं एक टरबाइन से, और इस टरबाइन को अगर मैं रोटेट करूं तो फिर ये कॉइल मैग्नेटिक फील्ड के अंदर ऊपर नीचे मूव करने वाला है और इसके अंदर इलेक्ट्रिक करंट इंड्यूस हो जाने वाली है। और इसी की मदद से हम अपने घर के इलेक्ट्रिकल अप्लायंसेस का इस्तेमाल कर सकते हैं। अब इस पूरी डिवाइस को हम बुलाते हैं इलेक्ट्रिक जनरेटर। ये स्पिनिंग मोशन को या फिर मैकेनिकल एनर्जी को कन्वर्ट करता है इलेक्ट्रिकल एनर्जी में। अब इसी के बारे में हम डिटेल में बात करते हैं कि ऐसा कैसे हो पाता है। तो सबसे पहले ये देखते हैं कि जब कॉइल मैग्नेटिक फील्ड में रोटेट करे तो इसमें करंट किस डायरेक्शन में इंड्यूस होती है। तो मान लो कि हमारी टरबाइन ये क्लॉकवाइज डायरेक्शन में रोटेट कर रही है, तो हमारा कॉइल भी क्लॉकवाइज डायरेक्शन में कुछ मुलांनो, करंट इंड्यूस होतोय म्हणजे करंट निर्माण होतोय, कळतंय ना तुम्हाला? ते फिरल्यामुळे फ्लेमिंग्सचा लेफ्ट हँड रूल आपण कशामध्ये बघितला? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इलेक्ट्रिक मोटर मध्ये बघितला. आता इथे फ्लेमिंगचाच राईट हँड रूल आपण बघणार आहे इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये, जो मी गेल्या क्लासमध्ये पण थोडासा एक्सप्लेन केलेला तुम्हाला. आता हे छानपैकी समजून घ्या, बघा तुम्हाला कळेल काय चाललंय. कुछ ऐसे रोटेट करेगा। अब इस केस में यार इंड्यूस करंट ये किस डायरेक्शन में होने वाली है। अब ये पता लगाने के लिए हम इस्तेमाल करेंगे फ्लेमिंग्स राइट हैंड जनरेटर रूल का, जो कि कहता है कि राइट हैंड को कुछ ऐसे खोलो कि ये तीनों उंगलियां ये एक दूसरे के परपेंडिकुलर हो। तो थंब बता देगी कि वायर किस डायरेक्शन में मूव कर रही है, वायर पे फोर्स किस डायरेक्शन में लग रहा है, और फोर फिंगर ये बताएगी मैग्नेटिक फील्ड की डायरेक्शन, और मिडिल फिंगर ये बता देगी इंड्यूस करंट की डायरेक्शन। तो फिर इस पिंक वायर में इंड्यूस करंट की डायरेक्शन निकालने के लिए मैं यही करने वाला हूं। अपने राइट हैंड को मैं कुछ ऐसे अलाइन करूंगा इसके कि इसकी थंब पॉइंट करे इस पिंक वायर के मोशन के डायरेक्शन में, और फिर फोर फिंगर ये पॉइंट करे मैग्नेटिक फील्ड के डायरेक्शन में। तो फिर जिस डायरेक्शन में मेरी मिडिल फिंगर पॉइंट करेगी ना, वही हो जाएगी हमारी इंड्यूस करंट इन पिंक वायर की डायरेक्शन। तो यही करते हैं। वैसे इसके पहले कि मैं इसे करके दिखाऊं, क्यों नहीं तुम वीडियो को पॉज करो और इसे खुद से ट्राई कर लो एक बार। अब अगर तुमने ट्राई कर लिया तो देखते हैं। देखो ये पिंक वायर, बघा इथे काय केलेलं आहे. मी स्टॉप शेअर करते. नाही बरं राहू दे, स्क्रीन पण राहू दे एक मिनिट. हे बघा काय केलेलं आता, इकडे ना नॉर्थ कडून साऊथ कडे, तर आपलं जे इंडेक्स फिंगर आहे ते इकडे पाहिजे असं. तर हे बघा असं केलं मी. परत ही वायर फोर्स जो आहे तो आपण कोणत्या दिशेला करतोय हे इकडे केलं, आणि हे वरती चाललीये राईट. हे वरती पाहिजे आणि हे इकडे पाहिजे. म्हणजे बघा हे कळतंय, मी असं बोट फिरवलं तर बघा करंट कुठे दाखवतोय, मग आतमध्ये तुमच्या बाजूला येतोय राईट. इझी. हे नॉर्थ कडून साऊथ कडे डायरेक्शन. कॉइलला आपण वर उचलतोय त्याच्यामुळे माझा अंगठा वरती दाखवतोय, आणि त्याच्यामुळे हे करंट इंड्यूस करंट कुठे जाणार आहे, माझ्या बाजूने तुमच्याकडे, म्हणजे आतमधल्या साईडला करंट चाललाय. बघा आता तेच दाखवलं असेल व्हिडिओ मध्ये पण. ये ऊपर की तरफ मूव कर रहा है, तो यानी कि मैं अपने राइट हैंड को कुछ ऐसे अलाइन करूंगा कि इसका थंब ये ऊपर की तरफ पॉइंट करे, और यहाँ पे मैग्नेटिक फील्ड ये राइट डायरेक्शन में पॉइंट कर रही है। देखो मैग्नेटिक फील्ड हमेशा नॉर्थ पोल से साउथ पोल की तरफ पॉइंट करती है, तो यानी कि मेरा फोर फिंगर ये राइट डायरेक्शन में पॉइंट करना चाहिए। तो यानी कि मेरी हैंड ये कुछ ऐसी ही दिखने वाली है। देखो थंब ऊपर की तरफ है, फोर फिंगर राइट डायरेक्शन में है, तो यानी कि मेरी मिडिल फिंगर ये अंदर की तरफ पॉइंट कर रही है, स्क्रीन के अंदर की तरफ। यानी कि इस पिंक वायर में इंड्यूस करंट ये अंदर की तरफ आने वाला है। हाँ सेम दाखवलं. आता मी जसं केलं ते तुम्ही स्वतः पण करून बघू शकता. अब आप सेम चीज करते हैं ब्लू वायर के लिए भी। देखो ब्लू वायर ये नीचे की तरफ मोशन कर रही है, यानी कि मेरा थंब इस बार नीचे की तरफ पॉइंट करेगा, और फिर मैग्नेटिक फील्ड ये तो अभी भी राइट डायरेक्शन में है, यानी कि फोर फिंगर ये अभी भी राइट डायरेक्शन में होने वाली है। अब अगर इस बार मैं करूं तो राइट हैंड कुछ ऐसे अलाइन होने वाला है, और इस बार तुम्हें दिख रहा होगा कि मिडिल फिंगर ये स्क्रीन के बाहर की तरफ पॉइंट कर रहा है, यानी कि इस ब्लू वायर में करंट ये बाहर की तरफ आने वाली है, ये इंड्यूस आउटवर्ड होने वाली है। तो देखो हमने यहाँ पे ये देखा कि जब वायर मैग्नेटिक फील्ड में ये ऊपर की तरफ आए तो यानी कि करंट इंड्यूस होती है इनवर्ड डायरेक्शन में, और जब वायर इस मैग्नेटिक फील्ड में नीचे की तरफ जाए तो फिर इसमें इंड्यूस करंट होती है आउटवर्ड डायरेक्शन में। इस चीज को याद रखना, इसका इस्तेमाल हम आगे करने वाले हैं। बघा मी तर इथे स्टॉप शेअर करते. सिंपलची गोष्ट आहे. एक मिनिट, मी एक बुक घेते माझ्या मध्ये मुलांना.
बघा, मी आता ना ही नोटबुक घेते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. समजा हीच ती कॉईल आहे, ठीक आहे. इकडे माझं नॉर्थ आहे आणि इकडे साऊथ आहे. तर काय चाललंय आता, ही कॉईल अशी फिरवतोय आपण, इकडून वरती खाली असं गोल 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 आपण फिरवतोय ह्याला. तर आता बघा, ही एक जी बाजू आहे ना, ह्या बाजूला पेजेस आहे, ही ओपन आहे, ह्याला तर इकडून ह्याला वर केल्यामुळे करंट कुठे चाललाय, इकडून ते तुमच्याकडे येतोय. आणि परत ह्या बाजूने ही जी बाजू खाली चालली, इकडे करंट माझ्या बाजूने येतोय. तर ओव्हरऑल करंटचं डायरेक्शन काय होईल, माझ्याकडून तुमच्याकडे आला, परत सरळ गेला आणि परत माझ्याकडे माघारी आला. कळतंय? ठीक आहे. म्हणजे क्लॉकवाईज चाललाय, घड्याळ ज्या दिशेने फिरते तसं क्लॉकवाईज तो माझ्याकडून तुमच्याकडे, परत सरळ आणि परत माझ्याकडे माघारी आला. कळतंय तुम्हाला? आय होप समजते. हो नाही काहीतरी बोला रे, किती शांत आहे आज वर्ग. येस मॅम. मैं हाथों को हटा देता हूं और करंट की डायरेक्शन को दिखाने के लिए एरोज का इस्तेमाल करता हूं. अब देखो, इनकी मदद से मैं ये बता सकता हूं कि बाकी वायर्स में करंट किस डायरेक्शन में फ्लो कर रही हैं. पिंक वाली से करंट अंदर जाएगी और ब्लू से बाहर आएगी. तो यानी कि करंट ऐसे जाके ऐसे राइट डायरेक्शन में जाने वाली है इस वायर में, और फिर ये बाहर, और फिर इसमें ये ऐसे, और फिर ये ऐसे बाहर आ जाएगी. अब देखो, इन दोनों वायर्स को कनेक्ट करने के लिए मेरे पास यहाँ पे बाहर में एक एक्सटर्नल सर्किट होगा, जिसे मैंने दिखा नहीं रखा है अभी, उसे हम बाद में दिखाएंगे. तो करंट यहाँ से फ्लो करके फिर ऐसे इसमें इंटर करने वाली है, और फिर ये पिंक वाली में अंदर. तो ऐसे सर्किट कंप्लीट हो जाने वाला है. तो इसे दिखाने के लिए मैं सारे एरोस को बना देता हूं. हाँ, अब देखो, हमारी कॉइल ये स्टेशनरी तो है नहीं, ये तो रोटेट कर रही थी ना. तो ये कॉइल रोटेट करते जाएगी और करंट बिल्कुल ही ऐसे फ्लो करता रहेगा. क्योंकि देखो, ये पिंक वाली वायर ये अभी भी ऊपर जा रही है और ब्लू वाली वायर नीचे आ रही है. लेकिन जैसे ही ये कॉइल वर्टिकल हुआ, वर्टिकल पोजीशन में आया, वैसे ही देखो, अब पिंक वाली वायर ये नीचे आने वाली है और ब्लू वाली ऊपर जाने वाली है. देखो, फिर से इसे देखते हैं. ये वर्टिकल हुआ और ये, हाँ, अब पिंक वाली वायर नीचे जाएगी. और हमने ये देख रखा है कि जो भी वायर नीचे जाती है उसमें करंट बाहर की तरफ इंड्यूस होता है, और जो वायर ऊपर जा रही है उसमें करंट अंदर की तरफ इंड्यूस हो रहा है. तो इसका मतलब ये कि यहां पे करंट की डायरेक्शन स्विच हो जाने वाली है, कुछ ऐसे. और फिर ये कॉइल ऐसे ही रोटेट करता रहेगा जब तक कि फिर से ये वर्टिकल पोजीशन में ना आ जाए. और अब देखो, अब पिंक वाली वायर ये फिर से ऊपर की तरफ आने वाली है, और जब वायर ऊपर की तरफ आए तो इसमें करंट अंदर की तरफ इंड्यूस होता है. और ब्लू वाली वायर ये अब नीचे की तरफ आने वाली है, और जब वायर नीचे की तरफ आए तो उसमें करंट ये बाहर की तरफ इंड्यूस होता है. यानी कि फिर से एक बार करंट की डायरेक्शन चेंज हो जाने वाली है, कुछ ऐसे. तो यानी कि हम यहाँ पे ये देख रहे हैं कि जैसे ही कॉइल ये वर्टिकल पोजीशन में आती है, वैसे ही इसमें करंट की डायरेक्शन ये चेंज हो जाने वाली है. ये इंपॉर्टेंट चीज हो गया. तो अगर मैं तुम्हें इस पूरे मोशन का एनिमेशन दिखाऊं तो ये कुछ ऐसा दिखने वाला है. देखो, जब भी हमारी कॉइल ये मैग्नेटिक फील्ड के परपेंडिकुलर आएगी तो फिर करंट की डायरेक्शन ये चेंज हो जाने वाली है. हाँ, वैसे मैं इस एनिमेशन में कॉइल को रोक दे रहा हूं जब भी ये परपेंडिकुलर आ रही है मैग्नेटिक फील्ड के, ताकि तुम इंड्यूस करंट की डायरेक्शन को चेंज होता हुआ देख सको. वैसे असलियत में ये मोशन बिल्कुल ही कंटिन्यूअस होने वाला है और ये कॉइल कभी रुकने वाली नहीं है. अब तुम्हारे दिमाग में एक सवाल उठ रहा होगा कि राम, मैं इन दोनों वायर्स को एक्सटर्नली कैसे कनेक्ट करूं ताकि ये लूप क्लोज हो जाए और उसमें करंट कंटिन्यूअसली फ्लो करे. तो इसके लिए हम एक नए अरेंजमेंट का इस्तेमाल करने वाले हैं. देखो, अगर मैं एक एक्सटर्नल सर्किट लूं और उसे डायरेक्टली कनेक्ट कर दूं इन वायर से, कुछ ऐसे, तो जब ये कॉइल ये रोटेट करना चालू करेगी तो ये वायर्स ये आपस में उलझने लगेंगे, कुछ ऐसे, और ये जो कनेक्शन है ना, ये ब्रेक हो जाने वाला है. तो इसी से बचने के लिए हम एक नए अरेंजमेंट का इस्तेमाल करते हैं, जिसमें होते हैं कुछ स्लिप रिंग्स और ब्रशेस. ये कुछ ऐसा दिखता है. ये मेटालिक रिंग्स, इन्हें हम बुला रहे हैं स्लिप रिंग्स. ये पिंक वाली रिंग और ये ब्लू वाली रिंग. और तुम्हें डायग्राम बघा, याचं नाव आहे इंग्लिशमध्ये ह्याला स्लिप रिंग्स म्हणतात. स्लिप होणं म्हणजे घसरणं. त्या रिंग्स फिरतात आहेत पण त्या घसरतात आहेत, त्याच्यामुळे वायर त्याला चिटकून नाही राहत, पण करंट जाऊ देतात आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, आणि ते ब्रशेस काय करतात आहेत, वायरचा आणि त्या स्लिप रिंगचा कॉन्टॅक्ट बनवून ठेवतात आहेत. मग त्या ब्रश वरूनच त्या स्लिप रिंग घसरतात आहेत, पण करंट चालू राहिलाय, आपला विद्युत धारा वाहत राहते. मोटर मध्ये आपल्याकडे होत्या स्प्लिट रिंग्स, स्प्लिट झालेल्या ना, एक बांगडी सारखं होतं बघा, त्याला मधनं तोडलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. आणि इथे दोन आहेत आपल्याकडे स्लिप रिंग्स. में क्लियरली दिख नहीं रहा होगा, लेकिन ये दोनों रिंग्स ये इंडिविजुअली एक एक वायर से कनेक्टेड हैं. ये पिंक वाली रिंग
ये इस लेफ्ट वायर से कनेक्टेड है और ये ब्लू वाली रिंग ये इस राइट वायर से कनेक्टेड है। और कनेक्टेड से मेरा मतलब ये है कि जब ये कॉइल रोटेट करता है ना तो ये रिंग्स इसके साथ साथ रोटेट करती हैं। अब ये स्लिप रिंग्स ये कनेक्टेड होती हैं कार्बन ब्रशेस से, ये ब्रश और ये ब्रश वैसे कनेक्टेड नहीं होती हैं बल्कि केवल टच कर रही होती हैं। मेरा मतलब है कि जब ये स्लिप रिंग्स रोटेट करेंगी ना तो ये ब्रशेस इसके साथ रोटेट नहीं करेंगी बल्कि ये केवल इसके ऊपर स्लिप करने वाली हैं और इसलिए तो हम इन रिंग्स को स्लिप रिंग्स बुलाते हैं। अब अगर तुम्हें ये समझ में नहीं आ रहा हो तो मैंने यहाँ पे एक पिक्चर बना रखा है तुम्हें समझाने के लिए। देखो यहाँ पे एक ब्रश है जो कि एक रिंग को टच कर रही है। अब अगर ये रिंग रोटेट करेगी ना तो ये ब्रश इसके साथ साथ रोटेट नहीं करने वाली है बल्कि ये केवल उसके ऊपर स्लिप करती रहेगी। तो यहाँ पे हमारा सर्किट तो कंप्लीट हो चुका है। देखो यहाँ पे ब्लू वाले वायर से करंट आएगी और फिर ये जाने वाली है इस ब्लू वाले स्लिप रिंग में। देखो ये वायर केवल एक स्लिप रिंग से कनेक्टेड है, फिर यहां से करंट ये ट्रांसफर हो जाने वाली है बाहर के सर्किट में बिकॉज ऑफ दिस कार्बन ब्रश। और उसके बाद फिर करंट यहां से यहां जाएगी इस कार्बन ब्रश में और फिर ये करंट को ट्रांसफर कर देने वाला है इस पिंक वाले स्लिप रिंग में। और ये पिंक वाला स्लिप रिंग ये केवल कनेक्टेड है इस वायर से, तो इसलिए करंट केवल इसमें जाने वाली है। तो ऐसे हमारा हो गया सर्किट कंप्लीट। अब हमारा कॉइल अगर रोटेट करने लग जाए तो ये जो स्लिप रिंग है इसके साथ अटैच्ड ये भी इसके साथ साथ रोटेट कर दिसते मुलांनो, ही बघा ही वाली येल्लो वायर ह्याला अटॅच आहे, दिसते? आणि इकडून येणारी ही ब्ल्यू ला कनेक्ट होऊन जी येणारी येल्लो वायर आहे ह्या ब्ल्यू रिंगलाच अटॅच आहे। त्याच्यामुळे एक वायर पिंकला अटॅच आहे आणि दुसरी वायर जी आहे ती ब्ल्यू ला अटॅच आहे। करने लाएंगे। लेकिन ये कार्बन ब्रशेस ये तो केवल इसे टच कर रहे हैं यार, तो ये केवल इसके ऊपर स्लिप करेंगे ना कि रोटेट। अब देखो ये स्लिप रिंग्स और कार्बन ब्रशेस ये दोनों मिलके बाहर वाले वायर्स को उलझने से बचाती हैं और ये अंदर के कॉइल और बाहर के सर्किट के बीच में इलेक्ट्रिकल कांटेक्ट को मेंटेन रखती हैं, दोनों के बीच में सर्किट को कंप्लीट रखती हैं। अब देखो जैसे ही हमारा कॉइल ये वर्टिकल पोजीशन में आएगा वैसे ही इंड्यूस इलेक्ट्रिक करंट इसकी डायरेक्शन ये रिवर्स हो जाएगी कुछ ऐसे। तो अब करंट पिंक वाले वायर से होके पिंक वाले स्लिप रिंग के थ्रू इस कार्बन ब्रश के थ्रू इस बल्ब के थ्रू जाके नीट बघा मुलांना, आता इथे काय होतंय ना, इथे प्रत्येक अर्ध्या सायकल म्हणजे काय, आधी हे असं होतं हे वरती आलं आणि आता परत हे खाली जाणार, म्हणजे हे अशी अर्धी सायकल इथून वरतून जसं ते खाली जातंय आणि खालून परत जसं वरती येतंय अर्ध्या सायकल मध्ये करंटची दिशा चेंज होते, म्हणून ह्याला आपण म्हणतोय अल्टरनेट करंट। अल्टरनेट म्हणजे अर्धी सायकल सोडून करंटची दिशा बदलते। अल्टरनेटचा अर्थ असतो एक सोडून, असं मध्ये सोडून त्याला अल्टरनेट म्हणतात। ठीक आहे, तर आता इथे नीट बघा, ज्यावेळी हे बघा हा पिंक वाला वरतून खाली चाललाय तर करंट दिसतोय कुठून येतोय, पिंक मधून जाऊन ही बघा घड्याळाच्या उलट्या दिशेने करंट वाहतोय। आता पुढे बघा, फिर ये ब्लू वाले स्लिप रिंग में जाएगी और फिर ये उल्टा ऐसे कॉइल के अंदर इंटर कर जाने वाली है। तो यानी कि कॉइल के हर आधे चक्कर पे इस सर्किट में बहने वाला करंट ये अपनी डायरेक्शन को रिवर्स कर देगा। तो मान लो कि जब करंट इस डायरेक्शन में फ्लो कर रही थी तो हमारा बल्ब ये ब्लू लाइट से ग्लो कर रहा था। अब ठीक आधे चक्कर के बाद ये हमारी रिवर्स हो गई करंट, तो यानी कि करंट अब उल्टे डायरेक्शन में फ्लो कर रही है। आता काय झालं, आता हा पिंक खाली गेलाय, ब्ल्यू वरती आलाय। आता बघा करंटचं जे डायरेक्शन आहे इकडे घड्याळाच्या दिशेने, इथे दिसते मगाशी कसं होतं, घड्याळाच्या इकडे ना, इकडे घड्याळाच्या दिशेनेच आहे मुलांनो। इकडे कॉइल मध्ये तुम्ही बघितलं तर आत जाऊन बाहेरच येतंय, पण कधी इकडे ब्ल्यू आहे, कधी इकडे पिंक, कधी इकडे पिंक, कधी इकडे ब्ल्यू। त्याच्यामुळे जे बाहेरचं जे सर्किट आहे त्याची दिशा जी आहे तुम्ही करंटची बघा, आधी इकडून उलट चाललंय, आता पुढे गेल्यावरती बघा ते घड्याळाच्या रिवर्स कर देगा। तो मान लो कि जब करंट इस डायरेक्शन में फ्लो कर रही थी तो हमारा बल्ब ये ब्लू लाइट से ग्लो कर रहा था। अब ठीक आधे चक्कर के बाद ये हमारी रिवर्स हो गई करंट, तो यानी कि करंट अब उल्टे डायरेक्शन में फ्लो कर रही है। अब मान लो कि बल्ब ये येलो कलर की लाइट से ग्लो कर रहा है। अब अगर तुम पूरे एनिमेशन को देखो तो ये कुछ ऐसा दिखने वाला है। अब इस मशीन को हम बुलाते हैं जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर, क्योंकि ये इलेक्ट्रिक करंट को जनरेट करता है। और इस करंट की खास बात यह है ना कि ये करंट हमेशा कंटिन्यूअसली अपना डायरेक्शन चेंज करती रहती है और इसे हम बुलाते हैं ऑल्टरनेटिंग करंट या फिर एसी। अब देखो इसके बारे में एक इंटरेस्टिंग फैक्ट ये है कि जब भी तुम्हें करंट को लंबी दूरी तक ट्रांसमिट करना हो, जैसे कि पावर हाउस है तुम्हारे घर तक, तो फिर एसी को ट्रांसमिट करने में ज्यादा फायदा है कंपेयर टू यूनि डायरेक्शनल करंट या फिर डीसी। इसलिए हमारे घरों में एसी करंट ही आता है। और हाँ,
क्योंकि ये जनरेटर हमें एसी करंट दे रहा है, इसलिए इसे हम बुलाते हैं एसी जनरेटर। अब मान लो कि तुम्हें डीसी जनरेटर बनाना हो, जो कि तुम्हें एक डायरेक्ट करंट दे, मतलब कि इस सर्किट में जो करंट है ना, उसकी डायरेक्शन चेंज नहीं करे, बिल्कुल सेम ही रहे। मान लो कि कुछ ऐसे इसी डायरेक्शन में करंट जाए, तो उसके लिए क्या करना होगा? तो सबसे पहले आओ इन स्लिप रिंग्स को हटा देते हैं। तो अगर मुझे इस सर्किट में इलेक्ट्रिक करंट की डायरेक्शन को हमेशा मेंटेन करके रखना है, तो उसके लिए हर आधे साइकिल पे मुझे कार्बन ब्रश और इस वायर के बीच के कनेक्शन को चेंज करते रहना पड़ेगा। आप देखते हैं कि क्यों। तो देखो, इस पर्टिकुलर सेटअप में अगर मुझे चाहिए कि ये करंट की डायरेक्शन ये सेम रहे, तो मैं इस कार्बन ब्रश को इस पर्टिकुलर वायर से कनेक्ट कर दूंगा, ये पिंक वाली साइड की वायर से। तो देखो, करंट ऐसे जाएगा, ये पिंक वाले के थ्रू, फिर ब्लू वाले से होके, फिर ये बाहर निकल के आ जाएगा और ये सर्किट कंप्लीट हो गया। लेकिन देखो, ये कॉइल तो रोटेट कर रही है ना, तो थोड़ी देर बाद ये कॉइल वर्टिकल पोजीशन पे आ जाने वाली है, और जैसे ही ऐसा होगा तो ये करंट की डायरेक्शन ये चेंज कर जाएगी। अब अगर सर्किट में मुझे करंट को ऐसे ही मेंटेन करना है, तो इस बार मुझे इस कार्बन ब्रश को कनेक्ट करना पड़ेगा इस वायर से, ये ब्लू वाली साइड की वायर से। तभी तो करंट ऐसे जाएगी और ये ब्लू वाले के थ्रू फिर पिंक वाले से निकल के फिर ऐसे सर्किट कंप्लीट हो जाएगा। अब देखो, फिर से आधे साइकिल के बाद ये वायर वर्टिकल हो जाने वाली है, ये कॉइल वर्टिकल हो जाएगी और फिर करंट फिर से चेंज कर जाएगा अपना डायरेक्शन। अब इस बार अगर मुझे सर्किट में करंट को सेम मेंटेन करना है, तो इस बार इस कार्बन ब्रश को मुझे इस वायर से कनेक्ट करना पड़ेगा, पिंक वाली साइड के वायर से। तभी तो देखो, करंट ऐसे जाएगी, फिर ये ऐसे जाके फिर ऐसे निकल के सर्किट कंप्लीट हो जाएगा। तो तुम्हें दिख रहा होगा कि कैसे मुझे हर आधे साइकिल के बाद कार्बन ब्रश और वायर के बीच के कॉन्टैक्ट को चेंज करना पड़ रहा है, मुझे कार्बन ब्रश को अलग दूसरे वायर से कनेक्ट करना पड़ रहा है। तो अब हमें ये सोचना है कि ऐसा क्या करें जिससे कि ये कनेक्शन में चेंज ये ऑटोमेटिकली आए और ये हमेशा कंटिन्यूअसली आता रहे। तो इसके लिए हमें चाहिए होगा एक नए टाइप का रिंग, स्प्लिट रिंग्स। स्लिप रिंग्स नहीं, स्प्लिट रिंग्स। मतलब कि अगर तुम्हें एक रिंग को लो और उसे बीच से आधे आधे हिस्से में बांट दो, तो तुम्हें मिल जाएगा स्प्लिट रिंग्स। स्प्लिट रिंग्स बनी होती है दो आधे रिंग से, जिनके बीच में थोड़ा सा गैप हो। अब आओ देखते हैं कि इसकी मदद से कैसे हम हर आधे साइकिल पे कॉन्टैक्ट को चेंज कर सकते हैं। तो अभी स्टार्टिंग में हमारा कार्बन ब्रश ये पिंक साइड के कॉन्टैक्ट। अच्छा मुलांना, आता ना तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये हा डीसी जनरेटर नाहीये, जो एकाच दिशेमध्ये आपल्याला करंट देतो तो नाहीये। त्याच्यामुळे हा पुढचा पार्ट मी स्किप करते। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मी व्हिडिओची लिंक ग्रुपमध्ये टाकेल, तर तुम्ही ते स्वतः बघा। आता तुमच्या पुस्तकामध्ये जी डायग्राम दिली आहे ना, त्या डायग्रामला अनुसरून अजून एक व्हिडिओ छोटासा पूर्ण फास्ट फॉरवर्ड करून त्याला मी लावते। व्हिडिओ तसं पण छोटाच आहे, पटकन त्याला आपण पाहूयात आणि मग मी करते। कुछ उपकरण होते हैं जो विद्युत और कुछ उपकरण जो विद्युत पैदा करते हैं। किसी एक ऊर्जा को विद्युत ऊर्जा में बदलने वाला उपकरण इलेक्ट्रिक जनरेटर या विद्युत जनित्र कहलाता है। घर या किसी उद्योग संस्थान में ये जनरेटर हे पुरी वलय म्हणजे हेच, ह्याला म्हटले ना वलय, हे स्प्लिट रिंग्स आहे। स्प्लिट रिंग नाहीये, स्लिप रिंग्स आहेत ह्या, स्लिप रिंग्स। देखते हैं इसको याद करने के लिए फ्लेमिंग दर्शाया जा सकते हैं, जो की हे आपण बघितलं, और ते तुम्हाला दिसते गॅल्व्हनोमीटर मुलांनो। हे ना ह्याची दिशा बघा, हे कधी इकडे दाखवेल कधी तिकडे दाखवेल। आता दिसते इथे क्लिअरली बघा, एक वायर ह्याला इकडे कनेक्ट केलेली आहे आणि दुसरी वायर ह्याला इथे कनेक्ट केलेली, सेम टू सेम। ही पण ही एबी वाली जी वायर ही पहिल्या इथेच कनेक्ट केलेली असते फक्त, आणि ही इथून येणारी वायर ही आतून फक्त ह्याला कनेक्ट केलेली असते। बघा, आधी इकडे होते एबी, आता इकडे आलं, हे इकडे सीडी गेलं, मगाशी दाखवलेलं सेम तसंच। हर आधे चक्कर के बाद प्रेरित विद्युत धारा की दिशा बदलने की प्रक्रिया होती रहेगी। बघा सिंपल आहे मुलांनो, विद्युत धारा आधी एबी कडून सीडी कडे जाऊन इकडून, सीडी आता कशाला कनेक्टेड आहे, सीडी याला कनेक्टेड आहे, तर आधी इथून येणार विद्युत धारा, बरोबर आहे। पण आता बार बार दिशा बदलने वाले आता काय होते, आता पण विद्युत धारा अशीच फिरून येते, पण आता विद्युत धारा, आधी विद्युत धारा बाहेर कशातून आलेली बघा, एबी मधून
सीडी मधून बाहेर आली. सीडी मधून बाहेर आल्यामुळे हे सेकंड स्लिप रिंग मधून इकडून आली आणि अर्धी विद्युत सायकल धारा की पूर्ण दिशा बदलने झाल्यावर आता विद्युत धारा कशातून की बाहेर आली? प्रक्रिया ए बी. एबी मधून. म्हणजे डी सी बी एबी मधून बाहेर आल्यामुळे मग आता विद्युत धारा आता इकडून बाहेर येणार. कळते ना तुम्हाला? एकदा इकडून बाहेर येते अशी आणि एकदा इकडून बाहेर येते अशी. त्याच्यामुळे प्रत्येक हाफ सायकलमुळे विद्युत धारेची दिशा बदलते. म्हणून आपण ह्याला म्हणतो एसी जनरेटर, अल्टरनेटिंग करंट जनरेटर. कळतंय? आणि आपल्या घरामध्ये जो विद्युत धारेचा सप्लाय येतोय तो अल्टरनेटिंग करंटच आहे. कारण अल्टरनेटिंग करंटला ज्यावेळी आपण खूप लॉंग असं 500-1000 किलोमीटर अंतरावर वायर मधून वाहून नेतोय त्यावेळी विद्युत धारेचा जो लॉस आहे, म्हणजे जी विद्युत धारा वाया जाते. विद्युत धारा वाया कशी जाते? आता जसं बघा मी फॅन ऑन केला. फॅन ऑन केल्यावर काही विद्युत धारेचे उष्णतेमध्ये रूपांतर होतंय ना, मला नकोय ते. काही विद्युत धारेचं आवाजामध्ये रूपांतर येतोय. फॅनचा आवाज येतो मला ते पण नकोय. पण तो लॉस मी टाळू नाही शकत. उदाहरणार्थ समजा आपली जी ऊर्जा आहे, इलेक्ट्रिक ऊर्जा आपली 500 जूल आहे. 500 जूल ऊर्जा आपण फॅनला देतोय. पण फॅन कडून आपल्याला जी मिळते ती 500च्या 500 पूर्ण नाही मिळत. कदाचित 498 असेल, 495 असेल किंवा थोडीफार त्याच्यापेक्षा पण कमी असू शकते. तर उरलेली 5-6% ऊर्जा जी आहे ती कुठे गेली? म्हणजे 5-6 जूल ऊर्जा ती कुठे गेली? ती लॉस झाली ना. उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर झालं त्याचं, आवाजामध्ये त्याचं रूपांतर झालं, ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. तर हेच जे ऊर्जेचं दुसऱ्या आपल्याला नको असलेल्या स्वरूपामध्ये जे रूपांतर होतंय ते जर टाळायचं असेल तर हा एसी करंट बेस्ट आहे. एवढ्या लांबून ऊर्जा वाहून नेण्यासाठी, विद्युत ऊर्जा वाहून नेण्यासाठी. होती रहेगी. त्या स्लिप रिंग्स होत्या त्याच्याऐवजी परत एक स्प्लिट रिंग लावली तर आपोआपच ती जी वायर फिरत होती तिची पण दिशा आपोआप चेंज होणार आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला एकाच बाजूने करंट मिळेल. पण ते मोस्टली आपण एवढं नाही वापरत त्याला आणि तुमच्या सिलेबस मध्ये पण ते नाही. गाड़ियों में ऑल्टरनेटर नामक उपकरण में कार्य करते हैं जिनका काम गाड़ी की बैटरी को चार्ज करना होता है। एक साधारण चुंबक से शुरुआत कर हम कहाँ चुंबक करेंगे ही। चला ठीक आहे. आय होप आता जनरेटर कसं काम करतं तुम्हाला समजलेलं आहे, राईट? तर मग आता हे काय करतात ना मुलांनो, हे जे फिरवायचंय ना ते जे फिरतंय त्याच्यावरतीच पाणी टाकून त्याला गोल 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 फिरवतात. उंचावरून पडणारं पाणी किंवा जिथे खूप मोठ्या झोत भट्ट्या असतात ना, जिथे पाण्याची वाफ बनवली जाते पाण्याला गरम करून कोळसा वापरून, तिथे मग त्या वाफेने हे फिरवलं जातं. हवेची आपली जी पवनचक्की आहे त्या पवनचक्कीने पण ह्याला फिरवलं जातं. म्हणजे आपण फिरवतोय त्याला, दोन चुंबकांच्या मध्ये आपण त्याला स्वतःहून फिरवतोय पवन ऊर्जा वापरून, पाण्याची ऊर्जा वापरून, आणि त्याच्यामुळे विद्युत धारा निर्माण होते. तर तुम्ही हाताने फिरवणारा असं काहीतरी बनवलं की थोडीशी विद्युत धारा तुम्ही स्वतः पण जनरेट करू शकता. असे काही काही उपकरणं तुम्हाला युट्यूबवर जर सर्च केलं तर मिळून जातील काही व्हिडिओज. मला काही मिळालं तर मी त्याची लिंक टाकेल. ठीक आहे. तर इथे आपला हा जो धडा आहे तो संपलेला आहे. एसी आणि डीसी मधला जो फरक आहे तो फरक मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकते, त्याला प्लीज लिहून काढा. ठीक आहे. आता आपल्याकडे 10 मिनिटं आहेत मुलांना, कारण आपण क्लास 10 मिनिटं उशिरा चालू केला ना, मी त्याच वेळी अवेलेबल होते. तर आपण पटकन ना ह्याची जी एक्सरसाइज आहे स्वाध्याय कम्प्लीट करूयात. ठीक आहे. कारण ह्या धड्यामध्ये बघा गणित तर नाहीच आहे, सगळं लिहायचंच आहे आणि पाठच करायचं आहे. आणि आकृत्या खूप महत्वाच्या आहेत, आकृत्यांची प्रॅक्टिस नक्की करा. चला आता तुम्ही हे कदाचित केलंच असेल ऑलरेडी, परीक्षेला हा धडा होता, तर मला पटपट पटपट उत्तरं सांगा मग. चला गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. सांगा. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे आणि जनित्र. काय आहे याच्यामधला वेगळा पदार्थ? लवकर. मॅम जनित्र. रबरी मोजे का नाही? कारण मॅम त्यातून विद्युत धारा वाहू शकत नाही, किंवा जनित्र हेच विद्युत ऊर्जा निर्माण करणारं म्हणजे उपकरण आहे. अच्छा बघा, विसंवाहक पदार्थ, मग इथे रबरी मोजे बेटा ते का नाही? मग
जनित्र तरी पण विद्युतधारा निर्माण करतंय ना. मॅम, वितळ तार, विसंवाहक पदार्थ आणि रबरे मोजे हे सर्व विद्युत प्रवाहापासून संरक्षण करणारे किंवा विद्युत प्रवाह रोखणारे घटक आहेत आणि जनित्र हेच विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचं उपकरण आहे. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. व्होल्टमीटर, अॅमीटर, गॅल्व्हॅनोमीटर आणि थर्मामीटर. मॅम, थर्मामीटर. हा, कारण हे सगळे बाकीचे विद्युत धारेशी काही ना काही मोजणारे आहेत आणि हे फक्त काय करते, आपलं टेम्परेचर तापमान मोजण्यासाठी. ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युत चलित्र आणि चुंबक. 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 ध्वनिवर्धक. ध्वनिवर्धक काय म्हणतात त्याला साऊंड इंग्लिश मध्ये? लाऊडस्पीकर. हा, लाऊडस्पीकर. येस मॅम, लाऊडस्पीकर. सूक्ष्म श्रवणी काय असतं मग? मॅम, मायक्रोफोन. हा, विद्युत चलित्र. विद्युत चलित्र आताच आपण बघितलं. इलेक्ट्रिक मोटर. हा, आणि चुंबक. मग फक्त चुंबकच का बरं वेगळे ह्यामधून? मॅम, हे जे तीन आहेत, ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी आणि विद्युत चलित्र, ही सर्व विद्युत चुंबकीय जे ते प्रेरणेच्या म्हणजे जे तत्व आहे त्याच्यावर ही कार्य करणारी उपकरणे आहेत. येस, व्हेरी गुड. ह्या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युत चुंबक यूज होतं आणि हे नुसतं चुंबक आहे. करेक्ट, गुड. पुढे, रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युत चलित्र आणि विद्युत जनरेटर. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं की हे 5 मार्काला येऊ शकतो. त्याची रचना, कार्य पण सांगायचे आणि आकृती पण काढायची, म्हणजे सगळंच सांगायचं त्याच्याबद्दल. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या दोघांपैकी एक बोर्डामध्ये आलेला आहे. आणि समजा टोटल 5 मार्काला नाही जरी विचारला ना मुलांनो, तर ते विद्युत जनरेटरचे आणि मोटरचे जे पार्ट्स आहेत ना, काय काय भाग, जसं आता मी म्हंटल स्प्लिट रिंग्स वगैरे, ते वलय वगैरे जी नावं दिलेली, तर त्यांची कामं काय काय आहेत ते विचारतात. आकृती काढायला पण विचारतात. ठीक आहे, असं पार्ट्स मध्ये येऊ शकतो प्रश्न. पण नक्की ह्या दोघांपैकी एकावरती तरी बोर्डाच्या पेपरात आधारित प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्याच्यामुळे हे खूप 2 महत्वाचे भाग आहेत. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय हे पण बघितलेलं आपण. तर हे कशाच्या स्वरूपाचं? विद्युत वाहकाचे प्रभारित होणे, विद्युत वाहक त्याच्यावर कसा प्रभार निर्माण होतोय आणि कुंतलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होतंय ते पण सांगायचंय. ठीक आहे. परत चुंबक आणि कुंतल यातील सापेक्ष गतीमुळे कुंतलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे आणि विद्युत चलित्रातील कुंतलाचे असभोवती फिरणे. तर हे सगळं आपण डिस्कस केलेलं ऑलरेडी मुलांनो, राईट? तेच लिहायचं इथे. परत फरक लिहा, प्रत्यवर्ती जनरित्र आणि दिष्ट जनरित्र. हे जे आता आपण बघितलंय बघा, दिष्ट जनरित्र म्हणजे डीसी करंट. सिंपल आहे, ह्याच्यामध्ये एकाच दिशेमध्ये जातोय करंट. अरे हो, डीसी करंट आहे, आपण ऑलरेडी तसं डिस्कस केलंच ह्याला. फक्त तिथे काय होतं, तिथे विभक्त झालेली रिंग वापरून डायरेक्ट एकाच डिरेक्शन मध्ये करंट आपण वाहू करतोय आणि इथे आपला करंट जे आहे तो चेंज होतोय. बघा इथे दिलेलं पण आहे DCBA आणि अर्ध्या सायकल साठी काय होतं आपल्याकडे ABCD. त्याच्यामुळे इथून CD मधून करंट बाहेर येत होता, इथून BA मधून करंट बाहेर येतोय. चला ठीक आहे. तर मग हे इथे एक्सप्लेन करा तुम्ही ह्या दोघांमधला काय फरक आहे. पहिला फरक तर हेच लिहिणार, इथे प्रत्यावर्तीमध्ये प्रत्येक अर्ध्या सायकलला करंटची दिशा बदलते, इथे करंटची दिशा बदलत नाहीये. दुसरा फरक काय लिहू शकता मुलांनो, इथे काय वापरलेलं आहे, इथे काय वापरलेलं आहे, विद्युत वाहक कड्या वापरलेत 2. आणि इथे काय वापरलेलं होतं आपण, इथे काय वापरलेलं होतं, अरे कुठं गेलं ते, हा इथे 2 विद्युत वाहक कड्या वापरलेल्या आहेत. आणि हे ते ह्याच्यामध्ये आपण काय वापरतो, जे मोटर मध्ये वापरलेलं होतं विभक्त काहीतरी नाव होतं यात त्याचं, हा दुभंगलेले कडे, विभक्त कडे किंवा दुभंगलेले कडे, ते इथे वापरले जातात. हा दोघांच्या रचनेमधला फरक हा इथे तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. हे 2 मुद्दे झाले मेन, बस झालं. आणि जर वेळ पुरलाच तुम्ही आकृती पण दाखवू शकता, दोघांच्या आकृत्यामध्ये पण तर फरक आहे ना. तर असे टोटल 3 मुद्दे आहेत.
फरकाचे की दोघांमध्ये काय काय फरक आहे. तसं इथे वाचलं तर अजून पण मुद्दे मिळतीलच, पण मेन तर हेच फरकाचे मुद्दे आहेत. परत आता काय आहे, विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. आता जस्ट आपण बघितलं राईट. परत त्याच्यामध्ये आकृतीसह वर्णन करा. विद्युत चलित्र, गॅल्व्हनोमीटर, विद्युत जनरेटर. त्याच्यामध्ये आता हे दिष्टवालं दिले बरं का मुलांना, तर हे क वाला ऑप्शन आहे, तर त्याचं तुम्हाला आकृतीसह वर्णन करायचं. कळलं? हे बघा, ते विद्युत जनित्र, परत इथे पण विद्युत जनरेटर आलं, फक्त इथे प्रत्यावर्ती नाव दिले, इथे दिष्ट नाव दिले. तर दोघांवरती आधारित प्रश्न विचारलाय. आता लघु परिपथ कशाने निर्माण होते. लघु परिपथ म्हणजेच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं जर आठवत असेल तर शॉर्ट सर्किट. काही कारणामुळे आपली ती लाल वायरेमधला करंट पूर्ण सर्किट मधून न वाहता छोटा रस्ता घेतो आणि डायरेक्ट बॅक वायरीमध्ये जायला सुरुवात होते, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या सर्किट मधला करंट अचानक वाढतो आणि सर्किट जळू शकतं, त्याने आग लागू शकते. तेच इथे लघु परिपथ म्हणजे कशामुळे निर्माण होते, ते त्याचा परिणाम काय, जस्ट आता मी जे सांगितलं तेच तुम्हाला व्यवस्थित लिहायचं पुस्तकामध्ये शोधून. शास्त्रीय कारणे लिहा. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचाच उपयोग करतात. का बरं? एकतर टंगस्टन धातू, त्याचा जो वितळ बिंदू आहे, वितळ बिंदूला काय म्हणतात, मेल्टिंग पॉइंटला वितळ बिंदूच म्हणतात ना मराठीत. बरोबर बोलले का मी? काय म्हणतात त्याला? उत्कलनांक. आणि दुसरा काय असतो, एक तो असतो उत्कलनांक, ज्याला ते हे होते, बॉईल होते. दुसरा काय असतो वितळते, त्याला काय म्हणतात मुलांना? दवलनांक, दवलन बिंदू, दवलन बिंदू का काहीतरी असंच नाव असेल. काय आहे? बरं, आपण हे उष्णता धड्यामध्ये बघणार आहोत. ह्याची मराठी मधली नावं काय आहेत. इंग्रजीमध्ये ह्याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. म्हणजे ज्या तापमानाला टंगस्टन वितळायला सुरुवात होईल त्याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. तर टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट खूप जास्त आहे बघा, लिटरली 1400 डिग्री सेल्सिअस वगैरे पर्यंत त्याचं तापमान जातं त्या टंगस्टन धातूचं, तरी पण तो वितळत नाही. आणि त्या तापमानाला तो एवढा जास्त रेड हॉट गरम होतोय आणि मग त्याच्यातून लाईट बाहेर यायला लागते. मग एकतर तो वितळत नाही, दुसरं जो आहे त्याचा रोध पण चांगला आहे. रोध चांगला असल्यामुळे तो खूप जास्त चांगला गरम होतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यातून काय होते, प्रकाश बाहेर पडतोय. ठीक आहे. हे आपण बल्बसाठी बघा एक खूप सुंदरसा तो असा फनीवाला व्हिडिओ पण बघितलेला, बल्बचा शोध कसा लागला तो वाला व्हिडिओ, जर तुम्हाला आठवत असेल तर. बहुतेक मी तुम्हाला नव्हतं दाखवलं, पण ग्रुपमध्ये लिंक त्याची टाकलेली, जर तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल तर. आठवत नाही मी दाखवलेला की नाही. दाखवलेला का मुलांना व्हिडिओ? त्याच्यामध्ये नाही का एडिसन बद्दल दाखवलेलं, एडिसनने काय काय प्रयोग केले, की त्याने लिटरली तो इथे टंगस्टनच्या धातूच्या ऐवजी वेगवेगळे प्रयोग करत असताना त्याने दाढीचा केस पण वापरलेला. दाढीच्या केसामधून पण त्याने विद्युत धारेला घालवून प्रकाश निर्माण होतोय का हे बघितलेलं होतं. आठवतंय का हे? बघा आता पुढे, उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री, विजेची शेगडी, परत बॉयलर जो असतो, बॉयलर मध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाही. परत हे सेम, एकतर ही काय असतं, ह्यांचा रोध जास्त असतो, मिश्र धातूंचा रोध खूप जास्त असतो, त्याच्यामुळे वस्तू लवकर गरम होतात आणि तेच आपल्याला हवंय ना, कारण ही उष्णता निर्माण करणारीच उपकरण आहेत. आणि शिवाय मग त्यांचा परत वितळ बिंदू पण जास्त असेल, ते लवकर वितळत नसतील. हेच सेम ह्याचं जे रिझन आहे, सिमिलर रिझन इथे पण येणार. परत विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. हे कोण सांगेल मला? मॅम मी सांगू? हा सांग बेटा. विद्युत पारेषणासाठी जी म्हणजे तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात, कारण ते विजेचे म्हणजे विद्युत वाहक आहेत आणि त्यांचा विशिष्ट प्रतिरोध म्हणजे कमी असतो, ज्यामुळे विद्युत ऊर्जेचा कमीत कमी अपव्यय होतो आणि तसेच ती स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे देखील असतं. येस, तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण पहिले जे दोन मुद्दे आहेत ना ते सोने आणि चांदीसाठी पण लागू आहेत. सोने चांदीचा पण रोध कमी आहे,
आणि ते चांगले विद्युत धारेचे सुवाहक हे तांब्यापेक्षा अल्युमिनियम पेक्षा पण जास्त आहेत, पण ते का नाही वापरत? सोने चांदी आपल्याला परवडणार नाही ना, आणि ते खूप जास्त प्रमाणात उपलब्ध पण नाहीये. म्हणून मग आपण काय करतो, तांब्याचे खास करून वायर्स वापरतो. विद्युत धारा वाहून घेण्यासाठी आपल्या घरी ज्या वायर आहेत त्या तांब्याच्या आहेत ना, सोन्या चांदीचे असतील तर वायर पण कापून लोक घेऊन जातील चोरी करून. पुढे, व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी जूल ऐवजी किलोवॉट आवर हे एकक वापरले जाते. हे आपण केलेलं डिस्कस. कारण आपली दैनंदिन व्यवहारामध्ये जी ऊर्जा वापरली जाते ती खूप जास्त असते. ती जवळजवळ आपली महिन्याचं जे बिल येतं त्याच्यामध्ये लाखो जूल मध्ये ती ऊर्जा असते. त्याच्यामुळे ते मोजणं, जूल मध्ये ते मोजणं जे आहे ते आपल्यासाठी कम्फर्टेबल नाहीये. म्हणून आपण काय करतो, किलोवॉट आवर हे एकक वापरतो. म्हणजे किलोवॉट आवरलाच युनिट असं म्हणतात. ठीक आहे. अच्छा, आता पुढे मुलांना पटकन ना आपण हे डिस्कस करूया. मग आपण ना नेक्स्ट क्लासमध्ये गणित सोडवू, उदाहरणे सोडवायला आपण नेक्स्ट क्लासमध्ये ही गणित सोडवूया डेफिनेटली. अच्छा, आता खालील विधानांपैकी कोणते विधान लांब सरळ विद्युत वाहक तारेजवळ? पण ठीक आहे, हे थोडंसच आहे, हे पण आपण नेक्स्ट क्लासमध्येच करू मुलांना, कारण 9:30 वाजलेत. आई नो तुमच्यापैकी काही जण जेवले नसतील, काही हरकत नाही, मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये ह्याला संपूया. नेक्स्ट क्लासमध्येच मग जी आपली उदाहरणं सोडून हे डिस्कस करून मला वाटतं एक पिरियड तर लागेल. मग नेक्स्ट टू नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करू, नवीन धडा मग सुरू करू. ठीक आहे. ह्या सॅटर्डेला जर मला प्रेमा मॅमने अलाउ केलं तर कदाचित मी तुमचा मग एक्स्ट्रा क्लास घेईन. ठीक आहे. चला, क्लास एंड करूया मुलांना. मग आता समजले जनित्र, जनित्र कसं काम करतं? ठीक आहे, चल बाय, गुड नाईट. होमवर्क काय आहे थांबा पटकन होमवर्क सांगते. हेच जनित्र आहे, ते कसं काम करतं त्याची आकृती काढून छानपैकी लिहा. त्याचे वेगवेगळे जे भाग आहेत त्याची काय काय इथे उपयोगिता आहे ते लिहा. आणि शिवाय स्वाध्याय चांगला सोडवा. तुम्ही सोडवला असेलच कदाचित, परत एकदा त्याची चांगली प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला बाय, गुड नाईट.